नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. जुने नाशिकमधील चौकमंडे येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी दिनांक 22 रोजी 7:15 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारी भंगार मालाची 2 दुकाने व या पाठीमागे असलेली 2 घरे आगीच्या भयस्थानी पडली. अग्निशामक दलाच्या सुमारे 20 जवानांनी 9 बंबांच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवरती नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही लाखोच्या घरात आर्थिक नुकसान झाले आहे. नुरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी सुमारे 50 पेक्षा जास्त दुचाकी ठेवल्या होत्या. आगीची सुरुवात या दुकानातून सकाळी झाली. अग्निशामक दलाचा पहिला बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी पोहोचला तेव्हा हे दुकान पूर्णपणे आगीमध्ये हरवले होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही वेळात या दुकानात अगदी लागून असलेल्या प्लास्टिक भंगार मालाच्या आदिल शेख यांच्या दुकानाला तसेच शोएब शेख यांचे अशरफी स्पेअर पार्ट या नावाने असलेल्या दुकानाला आगीने कवेत घेतले. त्याचवेळी या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एजाज शेख व खेरुनिसा हनीफ सय्यद यांच्या घरापर्यंत पोहोचली. सुदैवाने घरातील लोकांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. या सर्व दुकानांसह 2 कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. यामुळे महिलांनी एकच आक्रोश केला. जहीर शेख यांच्याही घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक युवकांनी धाव घेत मदत कार्य वेगाने केल्याने जवानांना आगीवरती लवकर नियंत्रण मिळवता आले. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. शॉक सर्किट व बॅटरीच्या स्फोटामुळे आग भडकल्याची चर्चा परिसरात व रहिवाशांमध्ये सुरू होती. नुरी चौकाचा हा संपूर्ण परिसर अत्यंत दाट लोकवस्ती व ऑटोमोबाईल भंगार मालाची दुकाने, गॅरेज, वेल्डिंगची दुकाने यांचा आहे. मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्तात्रय गाडे, लीडिंग फायरमॅन किशोर पाटील, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे, अनिल गांगुडे, घनश्याम इनफळ, प्रदीप बोरसे, प्रदीप परदेशी, इसकहा काजी, नाझिम देशमुख, गणेश गायधनी, शरद देटके, राजेंद्र खरजूल, बाळू पवार यांच्यासह प्रशिक्षणार्थी जवान यश वसरे, उमेश सोनवणे यांनी शर्थीचे प्रयत्न करत चौबाजूंनी पाण्याचा मारा करून आग विझवली. भद्रकाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू आहे. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.